नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, त्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहोत. आपल्यासोबत आहेत विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, अभ्यासक सचिन निकम सर. या अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण होत आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? खरं तर अनुसूचित जातीमध्ये जेव्हापासून आरक्षण लागू झालेलं आहे तेव्हापासून आजतागायत आरक्षणाची पूर्ण प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाहीये. त्याच्यामुळे जो काही निकष किंवा जे काही आवीव उठवली जाते की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, याच्यामध्ये अनेक जातींना न्याय मिळालेला नाही किंवा विशिष्ट जातीने आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे, परंतु पूर्ण क्षमतेने आजपर्यंत आरक्षण भरलेलं नाहीये. आजपर्यंत आरक्षणाचा मोठा अनुशेष शिल्लक असताना राज्य शासनाने जाणीवपूर्वक या देशामधल्या मागासवर्गीय बांधवांमध्ये आपापसामध्ये वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने, अनुसूचित जातीच्या एकतेमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने आणि त्यांचं हिंदू राष्ट्राचा संकल्प बळकट करण्याच्यासाठी ही जातीमध्ये फूट घालून अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा डाव रचलेला आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. या उपवर्गीकरणाची मागणी मला वाटते काही एससीच्या जातींमध्ये जोर धरलेली होती. तर यामध्ये कोणत्या जाती होत्या? खरं तर ही कुठल्याही जातीची मागणी नाहीये. RSSच्या पिलावळी म्हणून ज्या संघटना काम करतात, ज्या RSSच्या दावणीला ज्यांनी त्यांच्या समाजाला बांधलेलं आहे, अशा काही मोजक्या मातंग समाजातील संघटनांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी रेटून धरलेली आहे. त्याला कुठलाही बेस नाही, कुठलाही जनाधार नाहीये. फक्त आणि फक्त अण्णाभाऊ साठेंचं नाव घ्यायचं, लहुजींचं नाव घ्यायचं आणि आपण या समाजाचे नेते आहोत असं भासवण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःला या समाजाचं नेतृत्व म्हणून सरकारपुढे प्रेझेंट करायचं. मुळात आमचा असा स्पष्ट आरोप आहे की सगळी सरकारची भांडगुळं आहेत, RSSची भांडगुळं आहेत, RSSच्या ताटाखालची मांजर असलेली माणसं आहेत की ज्यांनी जाणीवपूर्वक या देशामधल्या महार, मातंग, चमार आणि तत्सम ज्या काही अनुसूचित जाती आहेत त्यांच्यामध्ये भेदभावाचं राजकारण सुरू केलेलं आहे. सगळ्यात पहिले आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे तो काँग्रेसनं घातलेला आहे. काँग्रेस आणि भाजप ही एकाच नाण्याची दोन बाजू आहेत आणि दोघांकडून सातत्याने या देशामध्ये जातीमध्ये फूट पाडण्याचं राजकारण सुरू आहे. यापूर्वी धर्माच्या नावावरती फूट पाडली जात होती आणि आजच्या परिस्थितीमध्ये जे भाजपनं हिंदू राष्ट्राचं स्वप्न रंगवायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अडथळा आहे की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानणारा माणूस हिंदू धर्मातील ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत, ज्या चुकीच्या समजुती आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांना कडाडून विरोध करतो. आजही जातीच्या नावावरती ज्या पद्धतीने दलित मागासवर्गीयांचा छळ केला जातोय त्याच्या विरोधात आंबेडकरी विचार मानणारा माणूस रस्त्यावरचा संघर्ष करतो. इथल्या मनुवाद्यांना जुमानत नाही आणि हीच बाब यांच्या लक्षात आल्यामुळे जाणीवपूर्वक की जो लोंढा बुद्ध धम्माकडे निघालेला आहे त्यांना थोपवण्यासाठी, त्यांना धर्माच्या नावावरती एका ठिकाणी आणण्यासाठी हा जो काही अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा डाव खेळलेला आहे. आणि याचं प्रामुख्याने कारण आहे की भारतीय जनता पार्टीला, RSSला आणि त्यांच्या पिलावळीला या देशामध्ये हिंदू राष्ट्राचं निर्माण करायचं आहे, जे आम्ही कदापि होऊ देणार नाही. त्यांनी वर्गीकरणाचा घाट घातलेला जरी असेल तरी निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की भविष्यामध्ये आमच्या मातंग बांधवांना या ज्या षडयंत्राची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन बुद्ध धम्माकडे आल्याशिवाय राहणार नाही आणि यांचे जे काही हिंदू राष्ट्राचे जे मनसुबे आहेत ते उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. या जातीय उपवर्गीकरणाचा नेमका फायदा कोणत्या जातीला होणार आहे का नाही? उपवर्गीकरणाचा फायदा कुठल्याच जातीला तर आहे असं आपण ठामपणे सांगू शकत नाही, कारण अजून उपवर्गीकरणाचे पाहिजे तसे पडसाद आपल्याला दिसत नाहीयेत. परंतु उपवर्गीकरणाचे मोठे तोटे येणाऱ्या काळामध्ये या मागणी करणाऱ्या लोकांना भोगावे लागणार आहेत. कारण आज आपण बघतोय की मागच्या काही जनगणनेचे काही निकाल आहेत ज्याच्यामध्ये मातंग समाजाची संख्या कमी झालेली दाखवत आहेत. ती संख्या कमी झालेली नाहीये, तर ती माणसं बुद्ध धम्मामध्ये सहभागी झालेली आहेत, बौद्ध झालेली आहेत. त्याच्यामुळे मातंग समाजाची संख्या कमी दाखवलेली आहे आणि हे सरकारलाही जाणीव आहे की
आंबेडकरी विचारधारा घेऊन मातंग समाज, चर्मकार समाज, ओबीसी समाज हा पुढे बुद्धांकडे निघालेला आहे, तथागताच्या मार्गाकडे निघालेला आहे. आणि यांना जर थांबवायचं असेल तर यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा धर्माच्या नावावरती राजकारण करून यांना पुन्हा एकदा आपल्या ताब्यात कसं घेता येईल, यांना कशा पद्धतीने गुलाम बनवता येईल, यांच्यावरती कसा हिंदुत्व आणि अंधश्रद्धा यांच्यावरती थोपवता येईल, या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झालेले. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक RSSनी अनेक अशा संघटना तयार केल्यात महापुरुषांच्या नावाने, ज्याच्यामध्ये महात्मा फुलेंचं नाव असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असेल, लहुजी साळवेंचं नाव असेल, त्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंचं नाव असेल, किंवा जे काही बहुजनांचे महापुरुष आहेत त्यांच्या नावानं वेगवेगळ्या संघटना थाटून RSSने या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्व राष्ट्राची संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण निश्चितपणे आंबेडकरी विचार हा यांच्यापेक्षा बळकट आहे, ताकदीचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि हिंदुत्वाचा जो टेमा मिरवला जातोय तो टेमा निश्चितपणे खाली फेकून पुन्हा एकदा मातंग बांधव आंबेडकरी चळवळीशी जोडले जातील असा आमचा ठाम विश्वास आहे. या वर्गीकरणा संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक सदस्यीय समिती नियुक्त केलेली आहे. तर आणि त्या समितीच्या अहवालावर जनतेकडे, नागरिकांकडे प्रतिक्रिया मागवलेल्या आहेत. तर त्या संदर्भात काय सांगा? मुळात महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत, सामाजिक न्याय खातं आहे, हे सगळा मूर्खांचा बाजार झालेला आहे. कारण एखाद्या समाजाला तुम्ही जाणीवपूर्वक वेठीस धरता, जो अहवालच प्रसिद्ध झाला नाही त्या अहवालावरती त्यांचे आक्षेप मागवता, हा मूर्खपणा आहे. आणि लोकांना पॅनिक करून जाणीवपूर्वक लोकांमध्ये वातावरण खराब करण्याचं हे काम चालू आहे. खरं तर बदर समितीला कुठलाच आधार नाही आहे. या बदर समितीने काही दिवसांपूर्वी 6 महिन्याची मुदतवाढ मागितली होती आणि 6 महिन्याची मुदतवाढ दिल्यानंतर लगेचच 10 दिवसामध्ये त्या समितीने त्याचा अहवाल शासनाकडे जमा केलेला आहे. मला जर असं वाटतं की RSSचं जे कार्यालय आहे नागपूरमधलं रेशीमबागेचं, त्या कार्यालयामध्ये अहवाल अगोदरच तयार होता आणि तो बदर समितीच्या फक्त सही घेतल्या आणि तो अहवाल जमा केलेला आहे. आणि तो अहवाल जमा केल्यानंतर कुठल्याही माध्यमांमध्ये त्याची कुठलीही प्रसिद्धी झाली नाही. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कुठली आकडेवारी दिलेली आहे, कुठे जाऊन त्या समितीने त्याचा अभ्यास केलेला आहे, कुणाच्या मुलाखती घेतल्या, कुठल्या म्हणजे संदर्भांच्या आधारावरती तो अहवाल तयार केला, याची कुठलीही माहिती कुठेही प्रसिद्ध केलेली नाही आहे. आणि जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाजामध्ये असं वातावरण निर्माण केलेलं आहे की बदर समितीने अहवाल दिलेला आहे आणि या अहवालामुळे काहीतरी स्फोटक घडणार आहे, काहीतरी ऐतिहासिक घडणार आहे, अशा पद्धतीचा जो आवा आणला जातो तो खऱ्या अर्थानं खोटारडेपणा आहे, महाराष्ट्र शासनाचा मूर्खपणा आहे की जाणीवपूर्वक लोकांना पॅनिक करायचं, त्यांना एक दुसऱ्यांच्या अंगावरती सोडायचं आणि मजा बघायची, अशा पद्धतीचं कारस्थान या बामणशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या देवेंद्र फडणवीसनं सुरू केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसच्या षडयंत्रामध्ये इथल्या अनुसूचित जातीच्या लोकांनी बळी पडू नये, सरकारला सडेतोडपणे जाब विचारावा, प्रसंगी रस्त्यावरचं तीव्र आंदोलन उभारावं आणि जे मंत्री जे लोक उपवर्गीकरणाचं आणि मागासवर्गीयांमध्ये फूट पाडण्याचं समर्थन करत असतील अशा सर्वांना फोडून काढलं पाहिजे, असा आमचा स्पष्ट इशारा आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्र लेवलची एक आंबेडकरी नेत्यांची सर्वपक्षीय बैठक झालेली आहे. तर आणि त्या बैठकीमध्ये 27 तारखेला येत्या 27 एप्रिल रोजी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचं ठरलेलं आहे. तर त्या संदर्भात काय सांगा? ह्या 2 ते 3 बैठका औरंगाबाद शहरामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आंबेडकरी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि सोबतच या ठिकाणी शिवसेना शिंदे गट असेल, भाजप असेल, अशा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या काही भाजप धार्जिणे आणि सरकार धार्जिणे प्रतिनिधींची देखील त्या बैठकीला उपस्थिती होती. त्यामुळे खरं तर हा मोर्चा पूर्णपणे आंबेडकरी चळवळीचा आहे असं म्हणता येणार नाही, परंतु ज्या माणसांच्या भूमिका वर्गीकरणाच्या विरोधात आहेत अशी सगळी माणसं त्या माध्यमातून एकत्र आलेली होती आणि येत्या 27 तारखेला एक मोर्चाचं नियोजन औरंगाबाद शहरामध्ये होतं आहे. त्या अनुषंगाने आंबेडकरी पक्ष संघटना की जे केवळ आंबेडकरी पक्षासोबत काम करतात, आंबेडकरी विचारधारेवरती काम करतात, अशा काही कार्यकर्त्यांची लवकरच एक बैठक औरंगाबाद शहरात होणार आहे. आणि त्या बैठकीमध्ये या मोर्चाचं काय स्वरूप असेल, ह्या मोर्चाचा रोख कुणाकडे असेल, कारण
मागच्या काही बैठकांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या शहरामध्ये जी काही माणसं सत्ताधारी पक्षांमधून निवडून आलेली आहेत किंवा त्यांच्यासोबत काम करतात, अशा माणसांच्या कंट्रोलमध्ये हा मोर्चा जाण्याची शक्यता वाटते. त्याच्यामुळे याचा रोख पूर्णपणे सरकारच्या विरोधात असला पाहिजे, कुठल्याही जातीच्या विरोधात नसावा. आणि सरकारमध्ये जे दलाल भाडखाऊ मंत्री आहेत की जे सातत्याने समाजाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतायत, अशा मंत्र्यांच्या विरोधातला रोष त्या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त झाला पाहिजे, ना की कुठल्याही सत्ताधारी आमदारा खासदाराला या मोर्चामध्ये टार्गेट करू नये, त्यांचं नाव घेऊ नये. असा जर काही प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने हाणून पाडण्यात येईल. आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.